नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण आज मॅथ रिजनिंग पार्ट 4 बघणार आहोत. मुख्यत्वे रिजनिंगचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत जे PSI STI SO पूर्व परीक्षा 2018 मध्ये आलेले आहेत. त्यातले काही प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. इंटरेस्टिंग प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत. फक्त कशा पद्धतीने सोडवायचं ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायचं आहे आणि टेक्निकने बघायचं आहे. बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y आणि z ची किंमत काढा. आधी प्रश्न नीट वाचायला शिका, प्रश्नाचं निरीक्षण करायला शिका. या ठिकाणी तुमच्या समोर वर्तुळ दिलेली आहेत, त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. 9 4 3 8 तुम्ही बघताय या ठिकाणी वर्तुळामध्ये. इकडे 11 z 8 3 बघताय, तिथे z म्हणजे काय ते तुम्हाला काढायचं आहे. त्याच्यानंतर 18 10 y 17 तुम्ही बघताय, तिथे y म्हणजे काय ते तुम्हाला काढायचं आहे. आणि इकडे 27 10 26 43 तुम्ही बघतायत. z आणि y यांच्या किमती तुम्हाला या ठिकाणी काढायच्या आहे. आता नेमकं कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं ते लक्षात घ्या. काहीतरी संबंध असला पाहिजे, म्हणजे 9 4 चा 8 3 चा संबंध आहे का, किंवा 9 8 चा 4 3 चा संबंध आहे का. आहे तर मग तो काय बेरीज आहे का, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काही वर्ग, वर्गमूळ, वेगवेगळे अँगल तुम्हाला या ठिकाणी चेक करावे लागतात. आता इथे जर बघितलं तुम्ही, समजा 9 आणि 4 जर म्हटला तर 13 होत आहेत, 8 आणि 3 जर म्हटले तर 11 होत आहेत. ओके, मग इकडे तसं काही येतं आहे का. 8 आणि 3 11 झाले, मग 11 आणि तुम्हाला 2 13 होतील, म्हणजे 13 आणि 11 अशी येऊ द्यायचे असेल तर. मात्र इकडे 18 आणि 10 13 होत नाही आहे, म्हणजे ते जमणार नाही आहे, गणित जमत नाही आहे ते. मग नेमकं काय करावं लागेल. दुसरं काही बसतं का लॉजिक या ठिकाणी, म्हणजे काही तिरप्या बेरजा वगैरे बसतात का बघू आपण. 9 अधिक 3 जर बघितलं तुम्ही, अशी तिरप्या स्वरूपाची बेरीज केली, 9 अधिक 3 12 येत आहेत, 8 अधिक 4 12 येत आहेत. यस, तिरपी बेरीज 12 आणि 12 सारखी आली. इकडे आणखी शेवटचं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 27 आणि 26 जर बघितलं तुम्ही तर तुमची बेरीज किती येते आहे ते तुम्हाला या ठिकाणी काढता येईल. 26 दुनी 52 तुम्ही म्हणता, तिथे 53, 43 आणि 10 53, म्हणजे तिरपी बेरीज मला वाटतं 2 ठिकाणी आपण चेक करून बघितली. तिसऱ्या ठिकाणी आपण बघूया, इथे 11 आणि 3 जर बघितलं तुम्ही तर 14 येत आहेत. 8 आणि किती 14, 8 आणि 6 14, म्हणजे या ठिकाणी 6 तुम्ही घेऊ शकतात. मग ऑप्शनमध्ये 6 आहे का. यस, ऑप्शनमध्ये जरी इथे 6 दिसतोय आम्हाला. पुढे 17 आणि 10 इकडे 27 होत आहेत. 18 आणि किती बरोबर 27, 18 आणि 9 27, म्हणजे या ठिकाणी 9 6 आणि 9 आहे का ऑप्शनमध्ये. यस आहे, म्हणजे तिरप्या पद्धतीच्या बेरजा या सारख्या आहेत. लक्षात येतं. हे प्रश्न सोपाच आहे, मात्र प्रॅक्टिस असली पाहिजे, त्या दिशेने तयारी असली पाहिजे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच जणांनी सोडविला नव्हता, दिसायला अवघड होता, मात्र थोडंसं लक्ष द्या, थोडं लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला अधिकारी बनायचं आहे, तुम्हाला PSI बनायचं आहे, तुम्हाला STI बनायचं आहे, तुम्हाला ASO बनायचं आहे, तर तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त दम धरावा लागेल. आपली मानसिकता कणखर करावी लागेल, हे आधी लक्षात घ्या. मला किती जण लेक्चर बघतात, 100 बघतायत, 200 बघतायत, 1000 बघतायत, की 1 लाख जण बघतायत या लेक्चरला, याच्याशी संबंध नाही. एक विद्यार्थी जरी माझं प्रामाणिकपणे बघत असेल तरी माझ्या मेहनतीचं चीज झालं असं मी समजेल. या ठिकाणी प्रश्न आधी आपण वाचूया. प्रश्न कसा सोडवायचा होता हे मी तुम्हाला सांगतो. किती म्हणजे अवघड दिसायला प्रश्न किती सोपा असू शकतो हे तुम्हाला हा प्रश्न सोडवल्यानंतर लक्षात येईल. बघा, पालसदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिलेली आहे. पालसदृश्य प्राणी तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. पाल असेल मग ते पालीसारखा कोणताही प्राणी तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला माहिती काय दिली बघा. डोके त्याचे 7 सेंटीमीटर लांब आहे. डोके व शेपटी दरम्यान शरीराची लांबी ही डोके व शेपटी यांच्या लांबीचे बेरजे इतके आहे. मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. वाक्यरचना तुम्हाला वाचता येणे आणि ती वाचलेलं समजणे हे अधिकारी बनण्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथे काय म्हणता येते की डोके जे आहे ते 7 सेंटीमीटर लांबीचे आहे. समजा या ठिकाणी तुम्ही म्हटलं की हे डोकं आहे. आता पुढे काय म्हणता येते, डोके व शेपटी दरम्यान जे शरीर आहे, म्हणजे थोडक्यात हे या ठिकाणी हे जे शरीर आहे, आपण या आकृती रली, हे शरीर किती आहे, या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीची बेरीज इतकी. म्हणजे इकडचं हे डोकं आणि इकडे जे आता शेपटी असणार आहे, या दोघांची बेरीज म्हणजे काय असणार, त्या ठिकाणी ते शरीराची लांबी असणार आहे.
म्हणजे तुम्ही या ठिकाणी समजा 7 सेंटीमीटर डोकं धरलं, बरोबर. या बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला तयार कसं होतंय, उदाहरण तयार कसं होत जाईल ती बघा. इथे 7 सेंटीमीटर डोकं आहे, तुम्ही समजा शेपटी या ठिकाणी तुम्ही एक्स धरणार आहात, मग ती एक्स शेपटी आहे, शेपटी आणि या ठिकाणी डोकं, डोकं म्हणजे डोकं 7 प्लस शेपटी एक्स बरोबर ते काय शरीराची लांबी येणार आहे. म्हणजे तुमच्या समोर असलं पाहिजे की डोकं 7 सेंटीमीटरचं आहे, शरीर 7 सेमी प्लस शेपटीच्या लांबी इतकं आहे, बरोबर. कारण शेपटीची आणि डोक्याची लांबी बरोबर त्या शरीराची लांबी आतले येणार आहे. आता शेपटीची लांबी किती आहे ती बघा. शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मी यांच्या बेरजे इतकी आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग वाक्यरचना फार इंटरेस्टिंग आहे. शेपटीच्या लांबीबद्दल बोललं जातं आहे, कारण तुम्हाला शेपटीची लांबी अजून माहीत नाही आहे. तुम्हाला डोक्याची लांबी माहीत झाली 7 सेंटीमीटर, तुम्हाला शरीराची लांबी माहीत झाली 7 सेंटीमीटर अधिक शेपटीची लांबी. मात्र शेपटीची लांबी किती, तर शेपटीची लांबी डोके आणि डोके म्हणजे 7 सेंटीमीटर आणि डोके व शेपटी दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मी यांच्या बेरजे इतकी. म्हणजे डोक्याची लांबी 7 सेमी प्लस डोके आणि शेपटी दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मी, म्हणजे इथे जे 7x आहे याला 2ने भागावं लागेल आपल्याला. शरीराच्या लांबीच्या डोके आणि शरीराच्या लांबीच्या याच्या निम्म ते असणार आहे शेपटीची लांबी, लक्षात घ्या, त्याची बेरजी इतकी. तर पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय कोणता. मित्रांनो, तुमच्या समोर ही जी आकृती तयार झाली आहे का, मला वाटतं ही आकृती फार महत्त्वाची आहे. ही आकृती तुम्हाला तो प्रश्न फायनल करण्यापर्यंत घेऊन जाईल. बघा, ऑप्शनमध्ये तुम्हाला 52, 56, 42, 60 असे ऑप्शन होते. आता तुम्ही व्यवस्थित उदाहरण जर वाचलं तर तुमच्या समोर येतं आहे की चला डोकं आहे 7 सेमी मध्ये, शरीर आहे 7 सेमी प्लस एक्स, समजा ते आपण शेपूट धरली एक्स, बरोबर. आता तुम्हाला शेपूट बरोबर डोके म्हणजे शेपटीची लांबी काढायची. मग शेपटीची लांबीची जर वाक्यरचना तुम्ही बघितली तर बरोबर डोके अधिक शरीराच्या निमपट, शरीरात जेवढी लांबी त्याची निम्मी, हे दोघांची बेरीज, डोके आणि शरीराची जी निम्मी येईल तेवढी कशाची लांबी आहे, शेपटीची लांबी आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात शेपटीची लांबी आधी काढायची, एक्स आधी काढायची. मग एक्स बरोबर काय, ते 7, डोकं किती आहे 7 अधिक शरीराची लांबी किती आहे 7 अधिक एक्स धरली आपण भागिले 2, बरोबर. आता मग एक्स बरोबर पुन्हा जर पुढे आपण गेलो तर मग हे 7 अधिक 7 14 अधिक 7x भागिले 2. आता इथे याला जर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर काय येते, 2x बरोबर 7 आणि 14 21, 2x बरोबर 21 अधिक x. आता इथे 2x अधिक 21 अधिक x. आता इथे x वजा हे 2x वजा x बरोबर 21 अशा पद्धतीची पुढे वाक्यरचना होते. 2x वजा x, कारण x एका साईडला घेतला आपण 21 घेतला तर x बरोबर आपलं 21 येतं. काय येतं, x बरोबर 21. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की x बरोबर 21 आला. आता आपल्याला माहीत आहे डोक्याची लांबी आहे 7 सेंटीमीटर, शरीराची लांबी आहे 7 अधिक x आणि आता शेपटीची भेटली तुम्हाला किती, 21 सेंटीमीटर. मग तुम्हाला काय काढायचं आहे, आता एकूण लांबी काढायची, संपूर्ण लांबी. संपूर्ण लांबीमध्ये डोक्याची लांबी तुमच्याकडे आहे ऑलरेडी 7, शेपटीची 21 आहे, 7 आणि 21 तुमच्यासमोर 28 ती झाली. 28 आणि आधी ऑलरेडी 7 तुम्हाला माहिती आहे, 28 आणि 7 तुमच्यासमोर ती 35 झाली आणि या ठिकाणी x बरोबर 21. म्हणजे बेरीज करायची सरळ, हे 7 अधिक हे 7 अधिक x बरोबर 21 अधिक पुन्हा 21. 21 दुनी 42 आणि 7 दुनी 14 किती येते, 14 आणि 42. उत्तर येतं आहे या ठिकाणी 56. काय, 56. प्रश्न अवघड नाहीये, थोडंसं डोक्याचा वापर करण्याचा या ठिकाणी प्रश्न आहे फक्त. ओके, पुढे आपण जाऊया. ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांना कदाचित अवघड वाटू शकतं, मात्र अवघड नाहीये. पुढचा प्रश्न आहे की दिलेली संख्या मालिका आहे त्याच्यातील चुकीचे पद तुम्हाला ओळखायचे आहे. 6, 24, 72, 240, 726 चुकीचे पद ओळखायचे दिलेल्या संख्या मालिकेतील. काय आहे, 24, 72, 240 की 6. आता याच्यात नेमकं काय वापरलेलं आहे ते लक्षात घ्यावं लागेल. आता 6 कडे लक्ष दिलं, 24 कडे दिलं, 72 कडे, 240 कडे, 726 कडे की आपल्या लक्षात येईल काय येतं आहे.
आता इथे जर बघितलं मग 6 6 चोक 24, तुम्ही म्हटले त्याला 4 पट केलं आहे 24 त्रिक 72 असं येतं आहे, पण 72 दुनी मग तसं येते का, नाही येते, म्हणजे ते जमत नाही आहे. चौपट तिप्पट दुप्पट एकपट नाही जमत आहे. मग पुढे काही वर्ग आहे का, 2चा वर्ग 4 अधिक 2 6, 3चा वर्ग नाही जमत. मग 3चा वर्ग काही ते 3च्या वर्गात जवळपास आहे का, 3चा वर्ग जर केला आपण या ठिकाणी 3चा वर्ग किती होतोय, 3 त्रिक 9, 9 वजा 3 किती झाला 6. तसं जमतंय का, मग 3चा वर्ग या ठिकाणी केला, समजा इकडे आपण 3चा घन करून पाहिला, 3चा घन किती होतोय 27, 27 वजा या ठिकाणी जर आपण 3 करून पाहिलं तर किती येतोय 24 येतोय. आता इकडे 3चा चौथा घात करून बघू आपण, मग 3चा चौथा घात किती होतो 78, सॉरी 3चा त्या ठिकाणी चौथा घात आपण हे केला आहे 81, 3चा चौथा घात किती येतोय 81, मग 81 वजा 3 जर केला तर किती येतो 78 येतो, म्हणजे इथे बसत नाही आहे सूत्रात. मात्र 3चा आपण जर 5वा घात करून पाहिला तर किती येतो, 3चा 5वा घात येतो 243 वजा 3 केला तर 240, म्हणजे इथे पुढचं 240 बसतंय. आणि 3चा 6वा घात जर तुम्ही केला तर किती येतोय, तो येतोय 729, 729 वजा जर 3 तुम्ही केले तर 726, म्हणजे हे बसतंय सगळं. 3चा दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा घात, मात्र 72 ही संख्या वेगळी येते, तिथे काय आलं पाहिजे होतं 78, म्हणून या ठिकाणी वेगळा ऑप्शन येतो 72, चुकीचं पद येतं 72. काय करायचं तुम्हाला, 3चा वर्ग वजा 3, 3चा घन वजा 3, 3चा चौथा घात वजा 3, 3चा 5वा घात वजा 3, अशा पद्धतीने तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, मला वाटतं एक सोपा प्रश्न होता. नक्कीच निश्चित तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सोडवणार आहात आणि त्या ठिकाणी मार्क्स मिळवणार आहात. पुढच्या एका नवीन टाईपकडे आपण या ठिकाणी जातोय. बघा, थोडंसं नवीन आहे, थोडंसं अवघड वाटू शकतं, मात्र तुम्ही जर नक्कीच वही पेन घेऊन बसलात, सोडवत राहिलात असेच प्रश्न, मी जेवढे काही सगळे प्रश्न घेणार आहे ते जर तुम्ही सोडवले तर मला वाटतं या परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्तेचे तुमचे आणखी एक 7-8 मार्क्स वाढतील. आणि इथे एका मार्क्सला फार जास्त महत्त्व आहे, हे आधी लक्षात घ्या. तुम्हाला PSI बनणं असू द्या, STI बनणं असू द्या किंवा ASO. तुम्ही जर म्हणत असाल सर आम्हाला असं जमत नाही, तर मग तुम्ही त्या पदांचं जे काही टार्गेट ठेवलेलं आहे तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला फार अवघड होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. बघा, जर P आणि Q यांची सरासरी 20 आहे, Q आणि Y यांची सरासरी 25 आहे, PQY यांची सरासरी 23 आहे, तर P आणि Y यांची सरासरी किती. आता याला व्यवस्थितपणे मांडून घ्यायचं आहे, तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हटले की त्याला पहिलं P आणि Q दिले, मग या ठिकाणी P आणि Q यांची सरासरी किती म्हटलेली आहे 20. मग सरासरी जर 20 आहे तर यांची बेरीज किती राहील, दोघांची सरासरी 20, याचा अर्थ बेरीज यांची येते 40. पुढे Q आणि Y तुम्ही म्हटले, समजा या ठिकाणी Q आणि Y यांची सरासरी तुम्हाला माहिती आहे किती 25, मग यांची बेरीज किती येईल 50 येईल. कारण बेरीज काढून घ्या, तुम्हाला बेरीज काढली, बेरीज इथे सरासरीचे दुप्पट असते, हे मला वाटतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि पुढे येतं आहे PQY यांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे 23, यांची बेरीज तुम्हाला 3 पट करावं लागेल, 69 एवढी बेरीज येते, बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल तुम्हाला सगळ्यात आधी इथे काय करायचं आहे, P आणि Y ची सरासरी काढायची. तुमच्याकडे PQ ची आहे, QY ची आहे, PQY ची आहे, मात्र P आणि Y ची नाही आहे. मग तुम्हाला एकाची किंमत आधी काढावी लागेल. समजा तुम्हाला या ठिकाणी P ची किंमत काढायची, मग P ची किंमत बरोबर काय येईल माहिती आहे का, तुमच्याकडे PQY ची सरासरी आहे, P अधिक Q अधिक Y यांची सरासरी वजा P सोडून जो येतोय काय Q अधिक Y यांची त्या ठिकाणी, म्हणजे दोघांची बेरीज, या तिघांची यांची बेरीज वजा यांची बेरीज केली, तुमचं Pचं उत्तर भेटतं. P अधिक Q अधिक Y बरोबर किती आहे तुम्हाला माहिती आहे 69. 69 वजा Q आणि P, Q आणि Y आपल्याला माहिती आहे 50. 69 वजा 50 जर काढले तुम्ही तर काय P बरोबर येतो आहे 19. P बरोबर काय येतोय 19. तुम्हाला P आणि Y ची सरासरी काढायची. P बरोबर 19 तुम्हाला भेटला आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे, Y काढायचं आहे. Y काढताना तुम्ही तेच P अधिक Q अधिक Y बरोबर तुम्हाला माहिती किती 69.
आणि तुम्हाला जर वाय काढायचं आहे तर मग त्याच्या व्यतिरिक्त पी आणि क्यू यांची बेरीज तुम्हाला काढावी लागेल. पी आणि क्यूची बेरीज तुमच्या समोर इथे आहे काय 40 वजा करावं लागेल ते 69 वजा 40 जर तुम्ही केलं तर इथे काय येतं तुमच्याकडे 29. म्हणजे 29 आली पीची किंमत आणि 29 आली वायची किंमत. 29 आणि 19 दोघांची बेरीज किती झाली 48. 48 भागिले 2 उत्तर काय येतं 24. उत्तर येतं 24. मला वाटतं ज्यांनी बेसिक लेक्चर्स केले आहेत त्यांना या ठिकाणी अडचणी येणार नाहीत. उत्तर आहे 24. सरासरी कशी काढायची आहे ते तुम्ही पुन्हा एकदा उदाहरण जर सोडवून बघितलं मी ज्या पद्धतीने सोडवलंय तर तुम्हाला या पद्धतीचा कोणताही प्रश्न आला तरी हे तुमचं चुकणार नाही. पुढे जातोय मी 5व्या नंबरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. इथे दिले 5 7 4 1 इकडे दिले 2 1 5 6 इकडे दिले 3 2 4 4. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. ओके आणि इथे मध्ये 91 66 हे कशा पद्धतीने येतं तेही आम्हाला बघावं लागेल. आता या 91चा आणि बाहेरच्या संख्यांचा काहीच तरी संबंध असेल म्हणजे काहीतरी गुणाकार असेल बेरीज असू शकते या बाहेरच्या सगळ्यांची बेरीज किंवा सगळ्यांचे वर्ग किंवा सगळ्यांचे घन. मग बेरीज जर म्हटलो आम्ही समजा 1 आणि 4 5 आणि 7 12 12 आणि 5 17 होत आहेत. मग 17चा काही 91 वर्ग वगैरे आहे का नाही येते. 6 आणि 5 11 आणि 1 12 आणि 2 14 14चा 66ची काही संबंध आहे का नाही येते. त्याच्यानंतर 4 4 2 3 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 3 13 काही संबंध येतोय का नाही येत आहे. मग दुसरं काही गुणाकार आहे का 1 4 नाही गुणाकार तर खूप पुढे निघून जाईल त्याच्या 7 चोक 28 आणि 5 पुढे गेला आहे 6 पंचे 30 30 दुनी 60 आणि 1 61 नाही जमत आहे. बरं वर्ग आहे का मग 1चा वर्ग जर बघितला तुम्ही तर 1चा वर्ग आहे या ठिकाणी 1 अधिक 4चा वर्ग आहे 16 5चा वर्ग आहे 25 अधिक 7चा वर्ग आहे 49 येतं आहे का उत्तर 49 आणि 1 या ठिकाणी समजा हे झालं 50 बरोबर 50 अधिक हे 25 75 75 आणि 16 जर बघितले तुम्ही तर 6 5 11 6 6 दुनी 12 6 आणि 5 11 या ठिकाणी झालं तुमचं येते 91 7 8 9 बरोबर 91 येते. चला वर्गांची बेरीज म्हणतोय आपण. मग इथे तसं जमतं की 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 5चा वर्ग 25 6चा वर्ग 36. मग 36 आणि 4 40 40 आणि 26 66 येस 66 जमतंय. म्हणजे या ठिकाणी वर्गांची बेरीज मला वाटतं जमते. बघा 4 चोक 16 4 चोक 16 4 4 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 16 दोन्ही 32 32 आणि 4 36 36 आणि 9 45 यस ऑप्शनमध्ये 45 आहे. म्हणजे या ठिकाणी जे वर्ग आहेत या वर्गांची बेरीज आपण केलेली आहे. तुमच्या लक्षात येतं की बाबा कशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. मला वाटतं तुम्हाला हे गणित कळालं असेल. हे जी टाईप आपण सोडवलेले आहेत MPSC म्हणजे वेगळं काही नाही आहे हेच टाईप्स आहेत. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.